दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। सोलापूर समाज कल्याण खात्याच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त मनीषा फुले यांनी सन 2011 ते 2015 या कालावधीमध्ये भारत सरकारवर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारकडून राज्य शासनाला प्राप्त झालेलं अनुदान हे मास्टेक कंपनीचं तत्कालीन कर्मचारी सारिका काळे आणि इतर 30 आरोपींनी मिळून शिष्यवृत्तीची ऑनलाईन बिलं काढून त्यावर अधिकाऱ्यांची स्वाक्षरी झालेल्या यादीमध्ये बिगर शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांची नावं घालून फेरफार करून खोटे आणि बनावट दस्तावेज तयार करून तांत्रिक कौशल्याचा गैरवापर करून शासनाची रक्कम ₹1 कोटीपेक्षा जास्त रकमेचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती। त्यानुसार सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये आरोपी सारिका काळे आणि इतर 34 जणांविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणातील तत्कालीन प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल शाळीग्राम वैराळकर यांच्या वतीने विधिज्ञ निलेश जोशी यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला होता। ॲडव्होकेट निलेश जोशी यांनी केलेल्या युक्तिवादाला मान्य करून मेहरबान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी तत्कालीन प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल वैराळकर यांना प्रस्तुत खटल्यातून दोषमुक्त केलंय। या प्रकरणात आरोपी प्रफुल्ल वैराळकर यांच्या वतीनं ॲडव्होकेट निलेश जोशी, ॲडव्होकेट यशश्री जोशी, ॲडव्होकेट राणी गोडबर्लू गाजुल, ॲडव्होकेट ओंकार परदेशी, ॲडव्होकेट मधुश्री देशपांडे यांनी काम पाहिलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।